राहुल रमेश शेवाळे, शिवसेना प्रभाग क्रमांक 136चा शिवसेनेचा नगरसेवक आहे। प्रभाग क्रमांक 136 मध्ये जी काही डेव्हलपमेंटची कामं आहेत ती माझ्या नगरसेवकनिधी सेंट्रल एजन्सी आणि स्थायी समितीच्या सदस्य नात्याने मी केलेली आहे। माझ्या प्रभागात प्रामुख्याने 3 गावठाणं, शासकीय कॉलनी आणि झोपडपट्टी, पांढरापूरचा झोपडपट्टीचा भाग आहे तो आहे। 3 गावठाणांसाठी आम्ही एकात्मिक कोळीवाडा गावठाण विकास योजनेच्या अंतर्गत 3 गावठाणांचा एक डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आहे आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून पाण्याच्या जलवाहिन्या, नवीन जलवाहिन्या टाकण्याचं काम, मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचं काम आणि स्मशानभूमी दोन्ही मंडाळा गाव आणि ट्रॉम्बे कोळीवाडा इथल्या स्मशानभूमी नूतनीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे। ट्रॉम्बे जेट्टीचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे, तेही काम चालू आहे आणि ट्रॉम्बे कोळीवाडा जो इथे एक वेताळेश्वर हॉल आहे तोही आम्ही ऑडिटोरियम म्हणून डेव्हलप करण्याचं काम स्थायी समितीच्या माध्यमातून मंजूर करून ते चालू करणार आहोत। मंडाळा गाव, पालीपाडा, ट्रॉम्बे गावाचा जो आम्ही प्लॅन बनवला, डेव्हलपमेंट प्लॅन, त्यानुसार बजेट प्रोव्हिजन करून आम्ही वाचनालय, लायब्ररी, व्यायामशाळा, गार्डन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिकडे डेव्हलप करण्याचा बजेट प्रोव्हिजन करून टप्प्याटप्प्याने काम करतो आणि येणाऱ्या 5 वर्षात ती कामे सर्व मी पूर्ण करणार आहोत। पाण्याचाही प्रश्न 3 गावातला सोडवणार आहे। 3 गावाला पाण्याचा जो प्रश्न होता ते सोडवण्यासाठी मुख्य करून ट्रॉम्बे कोळीवाड्याला 24ची जलवाहिनी जी सतत पाणी पुरवठा करते, पालीपाडा गावासाठी पाण्याची टाकी आणि ऑनलाईन बूस्टिंग सिस्टीम, मंडाळा गावासाठी नवीन लाईन टाकून सकाळचा पाणी पुरवठा, अशी या 3 गावाची योजना आहे। पांढरापूर विभागासाठी पाण्याचा जो ज्वलंत प्रश्न होता तो सोडवण्यासाठी ऑनलाईन बूस्टिंग सिस्टीम आपण पूर्ण केलेली आहे। डिसेंबर महिन्यात ते काम पूर्ण होईल आणि पांढरापूरचा पाण्याचा प्रश्न पूर्ण होईल। झोपडपट्टी सुधारचा जो फंड असतो त्या माध्यमातून पांढरापूरच्या शौचालयाची, पायवाटांच्या आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम मी करत आहे। गेली 3 वर्ष ते केलेलं आहे आणि जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे, देवनार फार्म रोडमध्ये स्कूल रिझर्वेशन प्लॉट आहे, RG प्लॉट आहे, लायब्ररीचा प्लॉट आहे देवनार फार्म रोडला, तर त्याच्या फॅसिलिटी पांढरापूरच्या ज्या गरीब जनतेला उपलब्ध करण्यासाठी मी बजेट प्रोव्हिजन पण केलेले आहे आणि नवीन शाळा, नवीन RG आणि PGचं ग्राउंड पांढरापूर लोकांसाठी आणि देवनार फार्मच्या लोकांसाठी तिथून उपलब्ध होईल। अणुशक्तीनगर कॉलनी जी शासकीय कॉलनी आहे तिथेही नगरसेवक या नात्याने तिथला कचऱ्याचा आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तोही आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडत असतो। तिथे रेशनिंग ऑफिसचंही त्यांचे कंप्लेंट आहे, ती आपण रेशनिंग ऑफिस स्वतंत्र उघडण्यासाठी आम्ही राज्य शासनाला पत्रव्यवहार केला आहे आणि मध्यंतरी आम्ही चालूही केलं होतं, पण अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ते राहिलं होतं। पण आता एक स्वतंत्र अणुशक्तीनगर विभागासाठी रेशनिंग कार्यालय चालू करण्यासाठी आम्ही राज्य शासनाची पाठपुरावा करत आहे। अणुशक्तीनगरच्या ज्या सिक्युरिटीच्या ज्या काही गोष्टी असतील त्याही अणुशक्तीनगरचा BRCचं ॲडमिनिस्ट्रेशन आणि राज्य सरकार आणि BMCचं त्यांना काय मदत लागत असेल तर नेहमी त्या संदर्भात पाठपुरावा करतो। BRCच्या जेवढ्या सिवरेज लाईन आहे त्या BMCच्या मेन लाईनला कनेक्ट करण्याचं काम पण पूर्ण केलेलं आहे आपण। BRCला BSC तर्फे फॅसिलिटी प्रोव्हाइड करायच्या जे रूट आहेत तेही आपण BSC तर्फे फॉलोअप करून केलेले आहेत आणि विशेष करून जो शासकीय कॉलनीचा जिथे फंड वापरू शकत नाही तर तिथेही आपण विशेष परवानगी घेऊन आतली जी प्रार्थनास्थळं आहे, उदाहरणार्थ बुद्धविहार, मंदिर आणि मस्जिद, यासाठी पण आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे। अणुशक्तीनगर कॉलनीतला KFR कॉलनीतही साईबाबा मंदिर जे आपण बनवलेलं आहे, SPDC कॉलनीतही एक स्टेज आणि शेड बांधून दिलेले आहे, त्या शासकीय वसाहती आहेत आणि ओव्हरऑल माझा प्लॅनिंग असं आहे की संपूर्ण माझ्या वॉर्डचा आहे प्रभाग क्रमांक 136चा जो नो युअर वॉर्ड्समध्ये जे DP प्लॅन आहे तर त्या DP प्लॅननुसार मी काम करतो आणि DP प्लॅननुसार येणाऱ्या 5 आता उर्वरित माझे 2.5 वर्ष आहे तर तो पूर्ण DP माझ्या वॉर्डचा इम्प्लिमेंट होण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे। बहुतेक प्लॉट प्रायव्हेट प्लॉट आहेत जे DPमध्ये रिझर्व आहेत, गार्डन, PG, RG, स्कूलसाठी, लायब्ररीसाठी, हॉलसाठी, तर त्या काही जागा राज्य शासनाच्या नावावर आहेत, काही BRCच्या नावावर आहेत, काही प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या नावावर आहेत। तर त्यासाठी मी विशेष पाठपुरावा करून त्या महानगरपालिकेतर्फे ॲक्वायर्ड करण्यासाठी मी प्रोसिजर चालू केलेली आहे आणि त्याच्यात यशही प्राप्त झालं आहे। मंडाळा गावाचा जो लूप रोड आहे 50 फुटाचा तोही आता BRC तर्फे आम्ही ॲक्वायर्ड करतो आहे। मंडाळा गावासाठी RG प्लॉट पण ॲक्वायर्ड करतो आहे। पायलीपाड्यासाठी जो रोड आहे तो वाईड करून फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देतो आहे। ट्रॉम्बे कोळीवाड्यासाठी फिश ड्राईंग यार्ड, RGPGचा प्लॉट,
ऑडिटोरियमचा प्लॉट, स्मशानभूमीचा प्लॉट या सगळ्या BRCच्या नावावर प्रॉपर्टी होत्या, त्याही महानगरपालिकेच्या नावाने ॲक्वायर्ड करायची प्रोसिजर झालेली आहे. आणि जेट्टीचा जो महत्त्वाचा प्रश्न होता ट्रॉम्बे खोऱ्याचा, तोही आपण मार्गी लावलेला आहे. महानगरपालिकेतर्फे 75 लाखाचा निधी अर्बन जे पत्तन विभाग आहे त्यांना आम्ही दिलेला आहे आणि पत्तन विभागातर्फे आता 100 मीटरचं काम झालेलं आहे पूर्ण. उर्वरित काम ते पूर्ण करणार आहे.